मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. सांगली जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाळवा तालुक्यातील एका खेडेगावात ही खळबळजनक घटना घडली आहे. या सामूहिक अत्याचार प्रकरणी 3 तरुण आणि 2 अल्पवयीन मुलांसह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय. या सामूहिक अत्याचारात एका नराधम शिक्षकाचा देखील सहभाग असल्याची विश्वसनीय माहिती सांगण्यात येतेय. या प्रकरणी सांगली येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. वाळवा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर 6 जणांवर गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण सांगली जिल्हा अक्षरशः हादरून गेला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मर्दवाडी तालुका वाळवा येथील मुख्य आरोपी सागर बाबूराव देशमुख वय 23 यांनी पीडितेच्या घरात घुसून तुझी गावात बदनामी करीन अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर संशयित आरोपी सागर देशमुख याचे मित्र नितीन आनंद यादव वय 22, साईराज मोहन डांगे वय 23 सर्व राहणार मर्दवाडी तालुका वाळवा यांनी देखील पीडित तरुणीवर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे या अत्याचार प्रकरणात अन्य 2 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. आरोपींनी जानेवारी 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केल्यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतर आरोपींनी एका महिलेच्या मदतीने पीडितेला कर्नाटकातील एका डॉक्टरकडे नेऊन तिचा गर्भपात केला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या दुर्दैवी घटनेत आष्टा शहरातील एका शिक्षकाचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सागर बाबूराव देशमुख, नितीन आनंद यादव, साईराज मोहन डांगे सर्व राहणार मर्दवाडी तालुका वाळवा यांच्यासह 2 अल्पवयीन मुले आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गर्भपात करणारा कर्नाटकातील डॉक्टर आणि त्याला मदत करणाऱ्या महिलांवर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल सांगली जिल्ह्यातून विचारला जात आहे. जिओ मराठी, ते धडक